नमस्कार, मी कल्पना स्वागत करते तुमचं माय ड्रीम होम अँड किचनमध्ये। तर आज आपण बघणार आहोत मुगाच्या डाळीचं तिखट वरण कसं तयार करायचं ते। खूप पौष्टिक असणारं आणि तेवढंच टेस्टी असणारं हे वरण आहे ते करून घरच्या साहित्यात तयार होतं आणि तेच वरण खाऊन कंटाळा जर आला असेल तर हे वरण आहे ते एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागतं। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तिखट वरण तयार करण्यासाठी इथं 1 वाटी एवढी मुगाची डाळ आहे ती मी छान अशी शिजवून घेतलेली आहे। पण शिजवताना यामध्ये मी अर्धा चमचा एवढं तेल टाकलेलं आहे आणि पाव चमचा एवढी हळद टाकून ही डाळ आहे ती मऊ अशी शिजवून घेतलेली आहे। इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपली डाळ शिजलेली आहे। ही मुगाची डाळ आहे ती थंड झाल्यानंतर थोडीशी घट्ट होते। आपल्याला ही डाळ आहे ती मी इथं सगळी मिक्स करून घेते, म्हणजे काय होतं की एकजीव करून घेतल्यानंतर आपलं वरण आहे तेही एकसंध होतं। त्यामुळे इथं सगळी डाळ आहे ती मी छान अशी एकजीव करून घेतलेली आहे। इथे तुम्ही कन्सिस्टन्सी तिची बघू शकताय। आता यामध्ये आपल्याला जेवढं वरण हवं आहे तेवढं मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे। आता इथं पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जसं वरण घट्ट हवं असेल तर तुम्ही थोडंसं इथं कमी पाणी वापरू शकता आणि जर पातळ वरण हवं असेल तर थोडंसं जास्त वापरलं तरी चालेल। इथे तुम्ही बघू शकताय खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही अशी मध्यम कन्सिस्टन्सी मी इथं आपल्या डाळीची ठेवलेली आहे। ही डाळ आहे ती मी बाजूला ठेवून घेते। आता इकडे आपण वरणाला फोडणी टाकून घेणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी अर्धा चमचा एवढी जिरे आणि अर्धा चमचा एवढी इथं मी मोहरी टाकून त्यामध्ये थोडासा लसूण आणि कढीपाला टाकलेला आहे। लसूण आणि कढीपाला आहे तो आपला छान असा इथं भाजल्यानंतर यामध्ये मी टाकून घेतलेला आहे टोमॅटो। अगदी थोडंसं मीठ टाकून हा टोमॅटो आहे तो मी छान असा इथं तेलामध्ये परतून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता टोमॅटो आहे तो आपला मऊ झालेला आहे। आता यानंतर यामध्ये टाकून घेऊयात काही बेसिक मसाले। इथे तुम्हाला आवडणारे मसाले तुम्ही वापरू शकता, पण अगदी घरातले मसाले मी इथं वापरलेले आहेत। इथे मी पाव चमचा एवढी जिरेपूड टाकून घेतलेली आहे। इथे 1 चमचा एवढी लाल तिखट टाकलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। अर्धा चमचा एवढा इथं गरम मसाला टाकलेला आहे। धनेपूड पण टाकलेली होती आणि हळद टाकलेली होती, ते इथं स्किप झालेलं आहे। आणि छान असे हे सगळे मसाले आहेत ते मी इथं परतून घेतलेले आहेत आणि आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती यामध्ये मी टाकून घेतलेली आहे आणि हे सगळं आपल्याला इथं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे छान अशी आपल्याला डाळीला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून इथे तुम्ही बघू शकता मी डाळीला एक छान अशी उकळी काढून घेतलेली आहे आणि आपली एकसंध अशी ही डाळ आहे ती इथं तयार झालेली आहे। 1-2 मिनिटानंतर आपल्याला ही डाळ आहे ती छान अशी घट्ट झालेली दिसते। जर तुम्हाला थोडीशी घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा इथं पाणी आहे ते मी गरम वापरलेलं आहे। इथं थंड पाणी वापरलं तर डाळ आहे ती बेचव होते, त्यामुळे इथं तुम्हाला गरम पाणीच वापरायचं आहे। इथे एकसंध असं आपलं मुगाच्या डाळीचं तिखट वरण आहे ते तयार झालेलं आहे। हे वरण आहे ते तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता आणि भाजीला जर कंटाळा आला असेल तर अगदी पटकन करून तयार होतं आणि खायलाही छान लागतं। खूप टेस्टी असणारं हे वरण आहे ते घरी नक्की ट्राय करा। अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारं हे तिखट मुगाच्या डाळीचं वरण तुम्ही नेहमी कराल। इथं ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका। परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।